आंदोलनाच्या माध्यमातून टोळ्या तयार करत आहेत असा आरोप भुजबळ यांनी जरांगेवर केला होता. त्याला जरांगेंनी प्रत्युत्तर देत भुजबळ यांनी आता तरी माझ्या नादी लागू नये, पार बुडालाच टेकविल अशा शब्दात जरांगेंनी भुजबळांवर पलटवार केला आहे. दरम्यान जरांगे पाटलांच्या जीवाला धोका असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले होते. त्यावर बोलताना मला जर काही झालं ना तर मराठे दातानं नरडं फोडतील असं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे. त्याचबरोबर राजकीय नेते जर आरक्षणात कमकुवतपणा दाखवत असतील तर त्यांचा सुपडा साफ होईल असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे. नाही भेट घ्यायला नाही येणार. प्रकाश आंबेडकर बोलणार आहे त्यांच्याशी. नाही आता हे बघा, आता ते दोघे हे एवढले कामं करायचं म्हणलं रेपात करून चालायला लागतं. हां, आणि सगळ्याला माहिती आहे मी घर सोडतानाच सांगितलेलं आहे म्हणून. 4 मुलं आहेत, बापाला सांगितलेलं पठ्ठे आहे. 3वर समाधान मानायचं. मरायला बाहेर निघालेलं मी गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठं करायसाठी. मी असल्या चिल्लार चालणार मी तसं फक्त समोर आहे. तुला कळलं ना आपण काय. आणि खर्चाटायचा प्रयत्न केला ना मराठ्याच्या हातात जर काही नाही सापडलं ना, मला थोडं बी खर्चटलं ना, काय नाही सापडलं ना, दाताने नरडे फोडते ना मराठी. दाताने उभं आडवं कार्यक्रम लावते. तू फरशात जरी लपून बसला ना घरात, फरशा फोडून तुला पातळतून बाहेर काढते. तोही वंशावळच राज्यात राहणार नाही. राज्यात म्हणतो मी, राज्यात. इतके मराठी डेंजर आहेत की राज्यात त्याची वंशावळ ठेवणार नाहीत. मग तो कोणीही असो. त्या भानगडीत त्याने त्या स्वप्नात पडू नये आणि ते बघूसुद्धा नाही. काहीच राहणार नाही. खानदानच कायमचं मोठं होऊन जाईल. आणि राज्यातलं ते पण ह्याच मराठ्याने त्यांना मोठं केलेलं आहे. ते जर कमकुवतपणा दाखवत असले तर कायमचं कमकुवत होतील. कायमचं राजकीय करिअर बरबाद, सुपडा साप सगळा. आता मराठे काय आहेत हे आता दिसणारे मराठी म्हणजे खरंच काय. इतके दिवस नाही दिसलं. आणि आता मराठ्यांची शक्ती या राज्यात किती महत्त्वाची. आणि काय झालं व त्याचं नव्हतं काय होऊन बसलं हे पुरं राजकीय जीवनातून उठल्यावर लक्षात येईल. राज्यातला मराठा म्हणजे काय. चलो, धन्यवाद. गावबंदीचा निर्णय योग्य वाटतो? नाही ते काहीच नाही केलं. आणखीन 20-21 आम्ही करणार तर दिल खुला समोर सांगून आत्तापर्यंत हेच आंदोलन केलं. मग ते जे निर्णय होईल तो एकदा झाला की झाला. समाजाने स्वीकारला की समाज बसलाच. पण अंमलबजावणी मात्र सगळ्या सोयऱ्याचीच घेणार. आणि त्याला काय कळतं हो, दुनियाचं बोंगारी ते. त्याला कळाना वळण सगळा दिदारा करून ठेवला. स्वतःच्या ओबीसीचा आरक्षणांचा केला, ओबीसी बांधवांचा केला. ते आता धनगर बांधवाचा केला. तेवढा लढा त्या धनगर बांधवासाठी आता लढा असतं त्यांना आरक्षण मिळालं असतं. स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी तिकडे ना तुम्हाला टोळ्यान टाळ्या काय शिकतो रे. त्याला काही कळत नाही. त्याला कोणचं गिन्या नाही. मला चांगलं माहिती तो काय. आता तरी गप्पमर सगळा दिदारा झाला समाजाचा. आता तरी गप्पळ. तू नको गोरगरीब ओबीसी बांधवतो आणखीन तरी वटवळ करू, काही बी वरळू. तू माझ्या नादी आणखीन तरी नको लागू. तू शहाणा होय. मी किती विचारतो आणखी लक्षातच आहे नाही. तुला फार बुडाला टेकविलं. तू फार संपून जाशील, टपकून जाशील. तू एखादीशी तू भितडा धडका घ्यायची वेळ येणार त्यासाठी एक ना एक दिवस. कुंकडं बरळतं. हे आंदोलन सुरू आहे ते. तुला काय करायचं तो केला. आम्ही म्हणलं तो कमी केलं ते. तुला काय करायचं ते कर. तो यावर आता तुझ्या लोकांचा विश्वास नाही. कारण तू राजकीय माणूस आहे. तू स्वतः स्वार्थासाठी त्यांचा उपयोग करतो. तू आता बोलता धनगर बांधवाचं आरक्षण घातलं. हीच लढाई त्यासाठी लढला असतं. तेवढी ताकद उभं राहिलीच ती. गोरगरिबांचं ओबीसी बांधवांचं आरक्षण खातो. तू कायला आम्हाला टोळ्यान टाळ्या शिकतो. तू आणखीन तरी मराठीत नदी लागू नको. लय फजिती होईल. ते याच्या महिन्यात होत असते बघा मिरच्या खाल्ल्यावर. लय फजिती होईल. तुला गोळ्यासुद्धा नाही मिळणार. तुला संडास बंद व्हायची.